मी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय व जगन्नाथकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारचा शिक्षक श्री कांतीलाल गुरुजी वसावे। आज आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे। त्याच्यात विविध प्रकारच्या भाषा, प्रांत याचा सगळ्यांना परिचय आहे आणि विविधतेतही आपण सर्व एकत्र आहोत, एकजुटीने राहत आहोत। जर एखाद्या भाषिक घराण्यात म्हणजे तो मराठी भाषिक घराण्यात असेल तर आपण आपली मातृभाषा मराठी होते। जर मी हिंदी भाषिक घराण्यात जन्माला आलो तर माझी मातृभाषा ही हिंदी होणार आहे आणि जर का मी इंग्रजी भाषिक घराण्यात जन्माला आलो तर माझी मातृभाषा ही इंग्रजी होणार आहे। जर तुम्ही कन्नड भाषिक घराण्यात जन्माला आला तर तुमची मातृभाषा ही कन्नड असणार आहे। म्हणजे आपण ज्या भाषिक घराण्यात जन्माला येतो ती आपली मातृभाषा। मी मराठी, मी महाराष्ट्राचा। आपण हे वाक्य जेवढं अभिमानाने, जेवढं गर्वाने म्हणतो तेवढंच मला माझ्या मातृभाषेबद्दल एक अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, तिचा मला गर्व असला पाहिजे। आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी पुस्तकातील माझी मराठी या कवितेबद्दल माहिती करून घेणार आहोत। ही जी कविता ज्यांनी लिहिली आहे त्या कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी, त्यांचा जन्म 1969 मध्ये झाला। आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केलेलं आहे। सीमंतिनी नावाचा एक कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। त्यांनी या कवितेमध्ये नेमकं काय दिलं आहे, या कवितेचा भावार्थ काय आहे तो आपण तर समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण ही कविता गाणार आहोत। मी कविता तुमच्या समोर सादर करतोय, माझी मराठी। माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई। माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई। तिच्या राहावे ऋणात हो नये उत्तराई, हो नये उत्तराई। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल, कधी चांदणे शीतल। रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली। रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली। लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली, माझी मराठी सजली। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। तिचा नाही दुजा भाव, असो कोणताही पंथ, असो कोणताही पंथ। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, माझ्या मराठीची ओवी, माझ्या मराठीची ओवी। माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई। माझी भाषा माझी आई, अर्थभावनांना देई। तिच्या राहावे ऋणात हो नये उत्तराई, हो नये उत्तराई, हो नये उत्तराई। आता ही जी कविता आहे ती या कवितेचा भावार्थ काय आहे तो आपण प्रत्येक कडव्यानुसार समजून घेणार आहोत। या कवयित्रीने आपल्याला नेमकं या कवितेत काय म्हटलंय? सर्वात पहिली गोष्ट, प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी प्रेम आहे। आता मातृभाषा म्हणजे काय? मातृ म्हणजे काय? आई। मातृ म्हणजे आई आणि जी आईची भाषा आहे ती म्हणजे काय? आपली मातृभाषा।
म्हणजे आपली आई जी भाषा बोलते ती भाषा आपण लवकर शिकतो आणि म्हणून ती आपली मातृभाषा. आपल्या आईविषयी जेवढं प्रेम आपण दाखवतो तेवढंच प्रेम आपण आपल्या मातृभाषेबद्दल दाखवलं पाहिजे, तेवढं प्रेम आपलं असलं पाहिजे. किंवा आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाची मातृभाषा आहे ती माझी मराठी, आणि मराठीचं गुणगान या कवितेमध्ये या कवित्रीने गायचा प्रयत्न केलेला आहे. या बोलीभाषेचं महत्व आपल्या ठिकाणी पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं कडवं काय बघा, माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना नाही. काय म्हटलंय? माझी भाषा ही माझी आई आहे. मी जेवढं प्रेम माझ्या आईवर करतो तेवढंच प्रेम मी माझ्या भाषेवर केलं पाहिजे, माझ्या मराठीवर केलं पाहिजे, माझ्या मातृभाषेवर केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण माझ्या प्रत्येक भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम जर काय असेल तर ही माझी मातृभाषा, ही माझी मराठी भाषा. प्रत्येक भावनांना अर्थ द्यायचं काम ही माझी मातृभाषा करते. मला व्यक्त व्हायचंय, माझे विचार मांडायचे, माझ्या मनातलं काहीतरी आहे ते मला बोलायचंय, पटवून द्यायचं आहे. आणि हे जर मला पटवून द्यायचं असेल तर मला माझ्या बोली भाषेचाच विचार करावा लागतो, म्हणजेच मला मातृभाषेचा विचार करावा लागतो. आणि म्हणून माझ्या भावना ज्या व्यक्त करायच्या आहेत त्यासाठी मला माझ्या मातृभाषेची म्हणजेच माझ्या मराठीची मला गरज भासते. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तर आहे. मी तिच्या कर्जात आहे. ऋण म्हणजे काय? कर्ज. मी तिच्या कर्जात आहे कारण माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी तिचा वापर करून घेतलाय, म्हणून मी तिचा कर्जबाजार आहे, मी कर्जदार आहे. मला जर का ह्या मराठी भाषेचं कर्ज फेडावंसं वाटलं ते फेडलं जाणार नाही, मी परतफेड करू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीकडनं जर कर्ज घेतलं, पैसा घेतला, काहीतरी त्याच्याकडनं उधार पैसे घेतले असेल, तर तो व्यक्ती विचार करतो की माझं कर्ज कधी फेडलं जाईल. आणि एकदाच त्याचं पैसे जर त्याने देऊन टाकले तर तो इतका आनंदात असतो की मी माझ्या कर्जातून मुक्त झालो. कवित्री काय म्हणते? मी नेहमी तिच्या ऋणात राहावं, मी मराठी भाषेचं नेहमी कर्जात राहावं, मी कधीही तिचं उपकार फेडू शकत नाही आणि ते फिटूही नयेत. एवढं प्रेम माझ्या त्या मातृभाषेवर आहे. जर माझं कर्ज फेडलं तर कदाचित मी तिच्यापासून लांब जाऊ शकतो. माझ्या भावना व्यक्त मी तिच्यात मार्फत करतोय, म्हणून मी नेहमी तिच्या कर्जात राहू शकतो. मला नेहमी तिच्या ऋणात राहायचं आहे असं कवयित्री या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढचं कडवं काय दिलं? तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचं मोल आहे. मराठी भाषेमध्ये जो पण शब्द असेल त्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. म्हणजे कसं? एखादी स्त्री, आपली भगिनी, ती जेव्हा सजते, तिचं सौंदर्य जेव्हा खुलून दिसतं तर ते कशामुळं? तिने परिधान केलेलं अलंकारामुळे. सोनं चांदी जे काय असेल ते सर्व अलंकार तिने घातल्यानंतर ती स्त्री एकदम शोभून दिसते. तिचं सौंदर्य फुलतं. कशामुळं? तिने परिधान केलेल्या अलंकारामुळे. माझ्या भाषेलाही, मराठी भाषेलाही तेवढी किंमत आहे. तीही सजते, तिच्या प्रत्येक शब्दाला मोल आहे, तिच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे. कशी किंमत आहे? रत्न जे मौल्यवान खडे आहे, कांचन म्हणजे काय? सोनं. जेवढी किंमत, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू जर असेल तर रत्न आणि कांचन म्हणजेच हे सगळ्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्यांना जेवढी किंमत माणूस देतो त्याच्याच बरोबरीनं माझ्या मातृभाषेतले शब्द आहेत. या मातृभाषेतले अलंकार कोणते? मग म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, एका शब्द समूहाबद्दल माहिती देणारा एक शब्द. हे जे सगळे आहेत हे मराठी भाषेतले अलंकार आहेत. मराठी भाषेला सजवणारे हे त्याचे अलंकार आहेत. मराठी भाषेचे सौंदर्य वाढवणारे शब्द आहेत. आणि म्हणून तिच्या एक शब्दाला रत्न कांचनाचं मोल आहे. कधी तप्त लोहापरी, तिचे शब्द कधी कधी इतके गरम आहेत. तप्त म्हणजे फार गरम, उष्णता. लोहापरी म्हणजे लोखंडासारखा. सगळ्यांना लोखंड माहिती आहे. जेव्हा आपण लोखंडाला गरम करतो ते बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला बघा तो इतका
लाल रंगा भडक असतो, तो इतका गरम झालेला असतो. माझ्या मराठी भाषेत असे काही असे काही शब्द आहेत की ते शब्द या लोखंडासारखे एकदम तप्त आहेत. माझ्या भावना त्याच्यातून व्यक्त होतात. आपली आई जेव्हा आपल्यावर कधी कधी गरम होते, रागावते, त्यावेळेस तिचे जे शब्द प्रयोग असतात ते आपण कधी ऐकले. पण काही वेळेनंतर काय म्हणते, तिचं काय म्हणते, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कधी ती एकदम तापते आणि कधी हळूच शांत होते. शांत कशी होते, थंड कशी होते, तर आकाशात जे आपल्याला चांदणे दिसतात त्या चांदणे बघितल्यानंतर आपलं मन प्रफुल्लित होतं, आपलं सर्व मन वेधून घेतं. आणि त्याच पद्धतीने माझी मातृभाषा आहे. आई आपल्याला चिडते, रागवते, आणि रागवल्यानंतर थोड्या वेळानंतर आपली आई आपल्याला जवळ घेते आणि आपल्याला समजवते, पटवून देते. आणि तेव्हा आपण विचार करतो की मगाशी जी माझ्या व जी चिडली होती ती माझी आई नव्हती का, आई होती. तिचं प्रेम होतं, प्रेमापोटी कदाचित ती आपल्यावर रागावली असेल, संतप्त झाली असेल, तप्त झाली असेल. माझी मराठी भाषाही तशीच आहे. ती तप्त होते, लोखंडासारखी गरम होते आणि चांदण्यांसारखी एकदम शांत थंडगार होते. शीतल म्हणजे काय, थंडगार होते ती. कारण माझ्या मातृभाषेत तेवढं प्रेम आहे. माझी मातृभाषा मला प्रबळ बनवते, मला शक्तिशाली बनवते, मला व्यक्त करायला लावते, माझ्या भावना बाहेर काढते. आणि यासाठी माझी मातृभाषा मराठी भाषा मला प्रिय आहे. पुढे कविते काय म्हणतात, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. सगळ्यांना माहिती काय म्हणतात त्या, रान वाऱ्याच्या गंधात. तुम्ही जंगलात कधी गेला, जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. विविध वनस्पती, विविध प्रकारची फुलं झाडं असतात आणि प्रत्येकाचा गंध, सुवास हा वेगळा असतो. त्या रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. माझी मराठी भाषेसाठी मी शब्द प्रयोग केले. प्रत्येक फुलाचा सुवास हा वेगळा आहे. आपण त्या सुगंधावरनं, त्या गंधावरनं आपण त्या वनस्पतीची ओळखतो, त्या वनस्पतीला ओळखतो, तिची ओळख आपल्याला पटते. ते माझ्या मातृभाषेमुळं. आणि माझी मातृभाषा ही सर्व प्रदेशात अशीच पसरलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला तिचं महत्व कळलेलं आहे. पुढं काय, लेवनिया नाना बोली माझी मराठी सजनी. विविध प्रकारच्या भाषा बोलणारे, बोली भाषेमध्ये माझ्या मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक भाषिक लोक आहेत. इतकी प्रेमळ ही माझी मराठी भाषा, ही माझी मातृभाषा आहे. एवढंच काय, माझी मातृभाषा कशी आहे ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर कवितेमध्ये काय म्हणतात बघा, माझ्या भाषेचा अमृत प्राशेद तो भाग्यवंत. बघा, मी माझ्या मातृभाषेची स्तुतिगान करतोय, गुणगान गातोय, मला पटते, समजते. पण खरोखर जर तुम्हाला मातृभाषा काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला ती माझी मातृभाषा प्राशेद करावी लागेल, म्हणजे तुम्हाला शिकावी लागेल, समजून घ्यावी लागेल. ते अमृतासारखे आहे. कधीही माणसाला कमी पडू देणार नाही, कधीही माणसाला पुढंच घेऊन जाणारी माझी मातृभाषा आहे. ही मातृभाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही ती शिकला तर तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही मराठी बोलताय, तुम्हाला मराठी समजते आणि तुम्ही मराठी माणूस म्हणून जगता आहात, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. जर तुम्ही मराठी भाषा शिकला, जर तुम्हाला येत नाही तर मराठी भाषा शिका. आणि मराठी भाषा जर तुम्ही शिकला तर तुम्ही भाग्यवान, नशीबवान. भाग्यवान म्हणजे काय, नशीबवान. कारण ही सहजासहजी प्रत्येकाला शिकता येत नाही. तिला शिकण्यासाठी आधी तिच्यावर प्रेम करावं लागतं, ती समजून घ्यावी लागते, तिच्यातल्या भावना समजून घ्यावी लागतात. अशी ही माझी मराठी भाषा आहे. तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. म्हणजे तुम्ही मराठी भाषिक नाही, तुम्ही मराठी भाषिक नाही, पण तुम्हाला वाटतं मला मराठी शिकायची. माझी मराठी भाषा अशी आहे की प्रत्येकाला सामावून घेणारी आहे.
कधीही ती दुजाभाव करत नाही, कोणाशी भेदभाव करत नाही. म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती नाना बोलीची असेल तरी माझी मराठी भाषा जी आहे ती प्रत्येकाला जवळ घेते, कोणाचाही दुजाभाव करत नाही, कोणाचाही भेदभाव करत नाही. असो कोणताही पंथ, तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, असं तिला काही माहिती, तिला भेदभाव माहीतच नाही. इतकी प्रेमळ माझी मराठी भाषा आहे, इतकं प्रेम देणारी माझी मातृभाषा आहे, असं कवयित्री या ठिकाणी म्हणतायत. पुढचं कडवं, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरली. बघा, मी जेवढं सांगतोय ना तेवढं मी माझ्या मराठी भाषेबद्दल खूप कमी सांगतोय. आणि मी सांगणारा कोण? मी जेवढं म्हणजे मराठी भाषेची जेवढं मी वर्णन करतोय ना ते फार कमी आहे. कारण या मराठी भाषेची थोरवी आहे ती शब्दात मांडण्यासाठी, तिचा जो मोठेपणा आहे तो मांडण्यासाठी मी असमर्थ आहे. मराठी भाषेच्या भावना काय आहेत, मराठी भाषेचे गुणगान गाण्यासाठी मी असमर्थ आहे. अजूनही मला माझ्या मराठी भाषेची थोरवी, तिचे गुणगान, तिचे मोठेपणा आपल्या समोर सादर करता येत नाही. इतकी ती महान आहे, इतकी प्रेमळ आहे. आणि या मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाला या मराठी भाषेतली जो गोडवा आहे तो प्रत्येकाला एक आनंद देणारा, प्रत्येक व्यक्तीचं मन वेधून घेणारा. ही फक्त माझ्या महाराष्ट्रात बोलली जाते असं नाही, ती दूरदेश ऐकू येते. विविध प्रांतांमध्ये इतक्या लांब लांबच्या ठिकाणी माझी मराठी भाषा ऐकायला येते. आपण कधी कधी जर समजा एका ठिकाणी बाहेरगावी गेलो, म्हणजे आपला प्रदेश सोडून समजा आपण एखाद्या गुजरातमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा आपण मराठी बोलतोय, मी माझ्या मातृभाषेत बोलतोय आणि आपलाच व्यक्ती तो माझी भाषा ऐकतो आणि तो जेव्हा माझ्या जवळ येतो आणि तो म्हणतो तुम्ही कुठला आहात, तो जेव्हा आपल्याशी आपल्या भाषेमध्ये संवाद साधतो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. मग आपल्याला समजतं की माझी मातृभाषा फक्त माझ्या प्रदेशापुरती मर्यादित का नाही, ती इतर प्रदेशातही आहे आणि त्याही माझ्या बांधवांनी तिला त्या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून म्हणतात, म्हणून कविता काय म्हणते, दूरदेश ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. म्हणजे काय, एक काव्याचे एक सुंदर तो काव्य प्रसंग आहे, एक छंद प्रकार आहे ओवी. तिथं गेल्यानंतर तोही व्यक्ती मराठी भाषेचं गुणगान गातोय. म्हणजे आज मी महाराष्ट्रात राहतो म्हणून मी मराठीचं गुणगान गातोय का? माझी बोलीभाषा, माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मी गुणगान गातोय का? नाही. ती इतकी प्रेम आहे, ती प्रत्येक व्यक्तीला एका हृदयात बांधून ठेवते, प्रत्येकाला एकजुटीत बांधून ठेवते, प्रत्येकामध्ये एकजूट निर्माण करते, प्रत्येकाचं प्रेम, प्रत्येकाच्या भावना ती व्यक्त करत असते. आणि म्हणून माझ्या मराठी भाषेवर खूप प्रेम करणारे लोक आहेत. लोक प्रेम करतात, तेवढंच प्रेम आपणही आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी तिचं गुणगान आपण गायला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी माझी मराठी ही जी कविता आहे, या कवितेतल्या कवितेने जे जे भावार्थ या कवितेमध्ये व्यक्त केला आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. त्या कवितेमध्ये जो संदेश आपल्याला दिलेला आहे तो आपण समजून घेणं आणि या मराठी भाषेचं गुणगान गाण्यासाठी ती जिवंत राहावी आपण प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे असं या कवितेतून, या कवयित्री आपल्या ठिकाणी पटवून देत आहे. मराठी भाषेची थोरवी या प्रस्तुत कवितेमध्ये आपण समजून घेतली. आपण सगळे या निमित्ताने ही कविता, या कवितेतले जे शब्द आहेत ते भावना या सगळ्या व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा वापर करतो असं आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि या ठिकाणी आपण थांबूया. माझी मराठी, मी महाराष्ट्राचा. थँक्यू.